आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। विद्या मॅडम पोटभर जेवा, निसंकोचपणे जेवा काय। अरे जेवणारच, ती काय आता नवीन आहे ह्या घरात। विद्या मॅडम, आज तुमच्यामुळे माझ्या अन्नदाराचा जीव वाचला, म्हणून हे समज जेवण मी स्वतःच्या हाताने केलंय, खास तुमच्यासाठी। अरे वा, बाराव्याच्या जेवणाला कावळा शिवतोच। त्यासाठी त्याला वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही। विनीता, बारावेचं करायला इथं काय कोण मेले का? हा, तुला कधी पै पाहुण्यांना पाहुणचार करायचं माहितीये? अगं, जिने आपला जयाचा जीव वाचवला त्याच्याशी कसं बोलायला लागलीस तू? बघ, परत या घरात जर वाईट वंगाळ बोलशील ना तर याद राख, कुणाचा पाहुणचार कसा करायचा ते तुम्ही शिकवू नका मला। बस विनीता, विद्या मॅडम जर तिथं नसत्या तर जयाची काय अवस्था झाली अशी माहिती आहे तुला? तोच तर विचार करते मी की ह्या नेमक्या त्याच टायमाला तिथं काय करत होत्या, शेतात कशा काय पोचल्या त्या सांगा की। अरे, कुणावर किती अविश्वास दाखवायचा याचं काही भान, याची काय अक्कल? वय तर तहसीलदारणीशी बोलते मी, पण ना तहसीलदार तिच्या ऑफिस मध्ये, इथं आमच्या घरात नाही। तू विद्या मॅडमवर संशय घेऊन आपल्या जयावर अविश्वास दाखवायला लागलीस। झालं मामा जागा झाला तुमच्यातला, लगेच घेतली ना भाच्याची बाजू। पण तुम्हाला जशी तुमच्या भाच्याची काळजी आहे ना व, तशी मला माझ्या पोरीची काळजी आहे, माझ्या आशूची काळजी आहे। तिचं सुख माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे। आशू माझी सुद्धा मुलगी आहे। विनीता, तुझ्या या अशा वागण्यानं स्वतःच्या पोरगीच्या आयुष्याची राख रांगोळी करतेस, कळते का तुला? माझ्या बोलशील तर ते नाही मामा। अरे मामा, तुझं डोसका बिस्का फिरलंय काय? काय करायला लागलंय हे? शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला मामा, झालं चांगल्या कामात खोडा घालून झालं। मिळालं ना हो समाधान तुला? विनीता, अगं कशाला दुसऱ्याच्या ताटात वाकून बघतीस? आज जे बास झालं, आणि मामे थांबाव या विषय। इथनं पुढं विद्या मॅडमच काय घरात आलेल्या कुठल्या बी पाहुण्याशी असं काय बी बोलायचं नाही सांगून ठेवतो। वय काय तिला बोलल्यावर एवढं लागलं तुला? कोण लागते रे ही तुझी? दे की उत्तर। तिला बोलल्यावर एवढा त्रास होतोय तुला? वय लागताय आम्हा समजासनी। अंबिका,
राहू देत ना, मोठ्यांशी अशा शब्दात बोलू नये. आनंद, अजून चांगुलपणाचं आव्हान, अजून दाखवून दे समद्यासनी मी किती चांगली आहे, मला समद्यांची किती काळजी आहे. मामे बास झालं. घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करताना तुला अण्णा दादा थांब. मामे, अगं तुझी अडचण तरी काय ग नेमकी? अडचण ही बया, हिच्यामुळं जया लग्नाची तारीख पुढं पुढं ढकलायला लागलाय. हे काही कळत नाही भाई मला. जया, एकदाच सांग, नक्की काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे विनीता, अगं तुझ्या जीवाला काही हाडबीड हाय का नाही? अगं ह्या दोघांच्या बद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? लई साजूक ग बाई ही दोघं. जयाने आत्ता सगळ्यांमोर सांगावं की का हिला सतत शेपटासारखं माग माग घेऊन फिरत असतोय ते. पण जाऊ दे म्हणा, खरं बोलायला हिंमत लागते आणि ती फक्त माझ्यात आहे. म्हणूनच माझं बोलणं खूपतंय तुम्हा समजायच. आणि तुम्ही गप्प बसाऊ. तुम्ही कवा बी घराबाहेर पडल्या नाही ना, म्हणून तुम्हाला माहित नाही या दोघांची काय थेरं चालू असतात ते. बास मामी, हो प्लीज आता हे सगळं थांबवा. तसं काही नाहीये. प्लीज तुम्ही हा विषय इथेच थांबा. मला उगाच माझ्यामुळे या घरात वाद नकोय. अहो, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र फिरत असले की त्यांच्यात प्रेमच असलं पाहिजे असं काही नाही. असो, आमची मैत्री निखळ आहे याचा मला कुठलाच पुरावा द्यायची गरज वाटत नाही. पण तरीही सांगते, तुम्हाला जसं वाटतंय तसं माझ्यामध्ये आणि जयदेवमध्ये काहीच नाहीये. आणि तरीही जर तुम्हाला वाटत असेल ना की माझ्या हातून चूक झाली, तर मी तुमची माफी मागते. प्लीज प्लीज मला माफ करा. विद्या मॅडम, विद्या मॅडम. मामी, काय मिळतं काय ग तुला असलं वागून? ज्या ज्या वेळी विद्या मॅडम या घरात आल्यात ना, तू त्यांचा अपमानच केलायस. हे बघ आंबे, तू मामे, आता इथनं पुढं एक तोंडात शबूत काढायचं नाही. काय चाललंय हे सगळं? मी माझ्या नाभिजित बद्दल सांगूनच टाकते सगळ्यांना, म्हणजे ही सततची भांडणं तरी बंद होतील या घरातली. नाही, जयाला सांगितलंच पाहिजे सगळं. विद्या मॅडम, अहो काय झालं रडायला? जाताना तर तुमचा चेहरा अगदी गुलाबासारखा फुलला होता की, माता का रडताय? कोण काय बोललं काय? तुम्ही फक्त सांगाच कोण काय केलंय ती, मी बघतेच त्याच्याकडे. चुका करून आरोप झाले तर त्याचं काही वाटत नाही हो, पण काही केलेलं नसताना जेव्हा नको नको ते आरोप होतात ना,
तेव्हा ते सहन होण्याच्या पलीकडचं असतं. कुणी कसला आरोप केला तुमच्यावरती? जयदेवच्या मामीने, विनिता नाव आहे त्यांचं, त्यांनी माझ्या आणि जयदेवच्या नात्यावर संशय घेतला. नको नको ते घाणेरडे शब्द वापरले आणि ह्यात सगळ्याचा त्रास होतोय आता मला. असलं काय बोलले ते तुम्हासनी? मी जयदेवच्या घरी गेले ना तर विद्या मॅडम, आज तुमच्यामुळे माझ्या अन्नदाराचा जीव वाचला म्हणून हे समज जेवण मी स्वतःच्या हाताने केलंय. अरे वा. 12व्याच्या जेवणाला कावळा शिवतोच, त्यासाठी त्याला वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही. आणि मामे थांबाव या विषय. इथनं पुढं विद्या मॅडमच काय घरात आलेल्या कुठल्या बी पाहुण्यांशी असं काय बी बोलायचं नाही सांगून ठेवतो. वय काय तिला बोलल्यावर एवढं लागलं तुला? कोण लागते रे ही तुझी? हिच्यामुळे जया लग्नाची तारीख पुढं पुढं ढकलायला लागलाय हे काही कळत नाही भाई मला. जया, एकदाच सांग नक्की काय चाललंय तुमच्या दोघांचं? त्या एवढं समज बोलून गेले तरी अंबिका आणि जयदेव तुमच्या बाजूनं काय बोलले नाही का? नाही नाही, अंबिका आणि जयदेवनी दोघांनी माझी बाजू घेतली ना. ते दोघंही त्यांना बोलले. मॅडम, लोकांचं काय हो, 10 तोंडानं बोलते, पण ज्याच्या घरात तुम्ही गेला होता ना त्याने तुमची बाजू घेतली, मग झालं. तर जगात अशी माणसं लय आहेत जी घालून पाडून बोलते, आणि त्याचबरोबर अंबिका आणि जयदेव सारखी चांगली माणसं बी आहेत. ह्यांचा विचार करा आणि त्यांच्यासाठी म्हणून हा विषय डोक्यातनं काढून टाका. बरं, आता तुमच्यासाठी काय खायला करून आणू सांगा बरं. तुम्ही काय म्हणताय बरं ते रेल्वे सारखं फास्ट अशी भुरकन जाते आणि पटकन येते बघा. आलीच. आशू, अजून अशी किती वेळ उभी राहणार आहेस? तुझ्या मनात काय एकदा बोलून मोकळे हो. मी बोलते, पण त्याआधी तुम्हाला मनापासून माफ कर आणि आधी सांग केलं म्हणून. आशू माफ? एक मिनिट, मामी जे काय बोलली त्याच्याबद्दल तू माफी मागणार नाहीस ना? आणि तसं जर असेल तर त्याची काय बी गरज नाही. नाही, त्याच्याविषयी नाही बोलायचंय. मला जरा वेगळ्याच विषयावर बोलायचंय तुझ्याशी. दुसरा विषय म्हणजे जयात, तुला आजपर्यंत लई अंधारात ठेवलं. मला तसं करायचं नव्हतं, पण कारण बी तसंच होतं. अगं आशू, काय बोलायला लागलीस तू? अंधारात ठेवलं म्हणजे? हे बघ, तुला जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. जया, माझं एका मुलावर प्रेम आहे. मला तुझ्यापासून आता हे काय बी लपवायचं नाही. तो माझ्यासोबत कॉलेजला शिकायला होता. 2 वर्ष झाली आम्ही एकत्र आहे. माझं त्याचं माझ्यावर लई प्रेम आहे जया. मी आजपत्र कोणालाच हे सगळं सांगितलं नाही. आणि आता अचानक आपल्या लग्नाचं बोलणं झालं आणि सगळीजण सारखी त्याच्यावरनं भांडायला लागली. म्हणून मला असं वाटलं की एकदा तुला सगळं सांगून टाकावं. आपण लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो, एका ताटात जेवलो. मोठं झाल्यावर कळायला बी लागलं
कवाच तुला वेगळ्या नजरेनं बघितलं नाही. मी कवा तुझा माझा होणारा नवरा म्हणून विचार सुद्धा केला नाही. मी कायम तुला माझ्या मोठ्या भावाच्या नजरेनं बघितलंय जया. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतंय आणि आपण कायम त्या स्वप्नामागे धावत असतो. तसं तुझं बी स्वप्न असेलच की एखादी सुंदर चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात बायको बनवून यावी. तसं माझं बी स्वप्न आहे. अभिबरोबर संसार करायचा, त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं. जेव्हापासून त्याच्या प्रेमात पडलीये ना तेव्हापासून तो माझा होणारा नवरा म्हणूनच बघितलंय त्याच्याकडे. तो बी तुझ्यासारखा कष्टाळू चांगला मुलगा आहे. माझं जर त्याच्याबरोबर लग्न झालं ना त्याच्या एवढी आनंदाची गोष्ट नसेल माझ्यासाठी दुसरी कुठली. पण जया, या सगळ्यात मी तुझ्या मनावर लय मोठा घाव घातला. मला माफ कर. पण मी या लग्नाला तयार नाहीये जया. का तयार नाहीये लग्नाला? सांग की का तयार नाहीये? काय कमी आहे ग माझ्या अन्नदाता? हा, आता तुला माझ्या अन्नदात्यापेक्षा बाहेरची लोक जवळची वाटत असतील. अंबू, तू थांबा. अगं, मामाच्या एका शब्दासाठी तो तुझ्याशी लग्न करायला तयार झालाय ग. आणि तू विश्वासघात केलाय ना, असंच म्हणायचंय ना व तुला? पण आंबे, मी कुणाचा विश्वासघात केलाच नाहीये. जर मला विश्वासघात करायचं असतं तर मी हे सगळं सांगितलंच नसतं. उलट मी हे लग्न केलं तर विश्वासघात केल्यासारखं होईल आंबे. पण आंबू, तू माझ्यावर काय एवढं भडकायलास? तू नाही करत विश्वासघात जयाचा? आशू, हे बघ, तू असं कुठला तरी विषय कुठेतरी घुसू नकोस. हा, इथं काय आहे काय नाही ते तुला चांगलंच माहितीये. काय माहिती? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अंबू, काय नाही ते, खरंच काय नाही, काही महत्वाचं नाही. अंबू, हे बघ, एकदा आशूचं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? अरे, हे समजा जे काही चाललंय ते तिच्या चांगल्यासाठी चाललंय ना. अगं, काय काय प्रॉब्लेम काय तुला माझ्या अन्नदात्याशी लग्न करायला? हे बघ, जर तू त्याच्याशी लग्न केलं, त्याच्याशी नातं जोडलंस ना, तर माझ्या अन्नदात्याला जेवढा मान सन्मान आहे ना ते तुला भेटल. आपल्या बोलण्यामुळं कुणी दुखावेल याचा तरी विचार करायचा ग. मामा मामीला काय वाटल? आजीचं काय? आशू, तुझ्या या निर्णयामुळे किती जण दुखावले जातील याचा तरी विचार करायचा ग. तू करतीस तसा वय? आणि काय करू ग? आयुष्यभर ते दुःख कुरवाळत बसू? काय झालंय? तुम्ही कशाला भांडताय उगाच? भांडत नाही अन्नदादा. माझा प्रश्न फक्त एवढा आहे की तू माझ्या अन्नदादाला लग्नासाठी नकार देतेस. काय कमी आहे? बोल की माझा अन्नदादा. हे बघ, आणि तू लग्नाला नकार देतेस
कुणासाठी? आंबे, जयाची बराबरी आपण कधीच कुणाबरोबर करू शकत नाही. पण लग्न म्हणजे 7 फेऱ्यांपुरतं नसतंय का? त्या दोघांच्या संमतीशिवाय जर हे लग्न झालं ना, आम्ही कधीच सुखी राहणार नाही. आणि मला जयाला दुःखात ठेवायचं नाही. पण तू सांग आंबे, तुझं जर तुझ्या मनाविरुद्ध लग्न लावलं तर तुला चालणार आहे काय? हे बघा अंबू, आशु तिच्या जागेवर बरोबर आहे. तिनं काहीतरी चूक केली किंवा काहीतरी मोठा गुन्हा केलाय असं मला तरी वाटत नाही. प्रेम तर केलंय तिनं. आणि अंबू, एखाद्या मुलीच्या मनाविरुद्ध जर लगीन होत असेल तर मला बी ते पटणार नाही. ती जर माझ्या संग लगीन करून खुश राहणार नसेल तर काय उपयोग आहे या लग्नाचा? एकदा तिची बाजू समजून घे. जया, काय करायला लागलीस ते? जया, मला खरंच माफ कर. आता झालं की हं? आणि बघ, तू जर त्याच्या संग खुश राहणार असेल तर तुला आणि ते अभि काय काय मग दोघांना बी एकत्र आणण्याचा मी नक्की प्रयत्न कर. शब्द दे माझं. हं? आणि हा, आता इथं जे काय झालं ते बाहेर कुणाला बी कळतं कामा नाही. मामाला बी नाही. इथं झालेलं इथं सोडायचं. अण्णा दादा, तू या जगात खरंच वेगळा आहेस र. केवढं मोठं मन आहे तुझं. आशू दुखावली जाऊ नये म्हणून तिच्या मनाचा विचार केलास. तिथं मामाला वाईट वाटू नये म्हणून त्याच्या शब्दाचा अभिमान राखला. अण्णा दादा, अरे तर सगळ्यांचे मन समजून घेताना तुझ्या मनाचा विचार कवा करशील? तुझ्या एवढा परोपकारी माणूस ना मी आजपर्यंत जगात कुठं बघितला नाही. त्रास झाला तो माझं कौतुक. पण ऐका, हे बाहेर कोणाला बी कळतं कामा नाही, तेवढं लक्षात ठेवा. जा.